नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांनंतर आता राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये आपलीच सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्ष तयारी करत आहे। मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील महापालिकाही याला अपवाद नाही। मात्र महापालिकेचा इतिहास सर्वाधिक काळ सत्ता भोगलेल्या शिवसेनेतच यंदाच्या निवडणुकीपूर्वी 2 गट झाले आहेत। त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेत एका मुस्लिम नेत्याच्या झालेल्या प्रवेशानं पक्षातील 2 मातब्बर नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत। कोणत्या मुस्लिम नेत्याच्या ठाकरे गटातील प्रवेशानं शिवसेनेचे 2 नेते आमने-सामने आलेत आणि या नेत्यांच्या संघर्षाचे परिणाम निवडणुकीवर कशा प्रकारे होऊ शकतात याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला अंतर्गत अस्वस्थपणा पुन्हा एकदा उघड्यावर आलेला दिसतो। विशेषतः मराठवाड्यात आणि त्यातही छत्रपती संभाजीनगरमध्ये जुने राजकीय हिशेब, वैयक्तिक वर्चस्वाची लढाई आणि पक्षाच्या दिशेबाबतचा संभ्रम पुन्हा एकदा एकमेकांवर आदळताना दिसतोय। या सगळ्यांचं केंद्रबिंदू ठरला आहे ते म्हणजे माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी महापौर रशीद खान उर्फ रशीद मामू यांचा शिवसेना युबीटी मध्ये झालेला प्रवेश। मातोश्रीवर अगदी गुपचूप पार पडलेला हा प्रवेश केवळ एका नेत्याचा पक्षांतराचा कार्यक्रम नव्हता, तर त्यानं शिवसेना युबीटी मधील साचलेले अंतर्गत मतभेद, दबलेला असंतोष आणि नेतृत्वातील तणाव पुन्हा एकदा उफाळून वर आणला। चंद्रकांत खैरे यांनी ज्या शब्दात आपली नाराजी व्यक्त केली त्यातून हा संघर्ष केवळ राजकीय नाही तर वैयक्तिक आणि वैचारिक पातळीवरही किती खोलवर रुजलेला आहे हे स्पष्टपणे दिसून येतं। मला विश्वासात न घेता मातोश्रीवर पक्षप्रवेश होतो हे मला मान्य नाही, रशीद मामूंना उमेदवारी दिली जाणार नाही असा थेट इशारा देत खैरेंनी केवळ दानवेंनाच नाही तर अप्रत्यक्षपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। शिवसेनेच्या इतिहासात खैरे हे नाव मराठवाड्यात संघटनात्मक ताकदीचं, आक्रमक हिंदुत्वाचं आणि स्थानिक राजकारणावर पकड असलेलं मानलं जातं। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सलग 4 वेळा खासदार राहिलेल्या खैरेंनी 1998 पासून जवळपास 2 दशकं शहरावर आपला प्रभाव ठेवला होता। दुसरीकडे अंबादास दानवे हे नव्या पिढीचं नेतृत्व, विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेणारे आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे नेते। या 2 ध्रुवांमधील संघर्ष हा आजचा नाही। लोकसभा निवडणुकीपासून ते महापालिका राजकारणापर्यंत उमेदवारी, संघटन आणि निर्णय प्रक्रियेवरून हा तणाव वेळोवेळी समोर आला आहे। रशीद मामू यांच्या प्रवेशानं या संघर्षाला पुन्हा एकदा ठिणगी मिळाली। रशीद मामू हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे माजी महापौर, मुस्लिम समाजात पकड असलेले पण त्याच वेळी शिवसेनेच्या पारंपरिक भूमिकेशीही विसंगत अशी प्रतिमा असलेले नेते म्हणून ओळखले जातात। पूर्वीच्या काळात शिवसेनेविरोधी आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग, काही वादग्रस्त विधानं आणि स्थानिक पातळीवरचे संघर्ष अजूनही खैरेंसारख्या नेत्यांच्या स्मरणात ताजे आहेत। ज्यामुळे ज्यांनी शिवसेनेच्या मोर्चांवर दगडफेक केली अशा व्यक्तीला पक्षात घेणं म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणं आहे असा खैरेंचा आरोप हा केवळ राजकीय नव्हे तर भावनिक अंगानेही महत्त्वाचा ठरतो। दानवे यांची भूमिका मात्र वेगळी आहे। बदलत्या राजकारणात सर्वसमावेशक धोरण, अल्पसंख्याक मतदारांशी संवाद आणि महापालिका निवडणुकांमध्ये गणिती ताकद वाढवणं या दृष्टीने रशीद मामू यांचा प्रवेश उपयुक्त ठरू शकतो असा दानवे गटाचा युक्तिवाद आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सुमारे 35 ते 38% मुस्लिम मतदार संख्या आहे आणि मागील निवडणुकांमध्ये ही मतं प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मग AIMIM कडे वळलेली दिसली होती। शिवसेना युबीटीला या मतदारांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर स्थानिक प्रभाव असलेले चेहरे पक्षात घेणं अपरिहार्य आहे असं दानवे समर्थकाचं म्हणणं आहे। पण खैरेंचा आक्षेप इथेच आहे। त्यांच्या मते मतांसाठी स्वतःशी तडजोड करणं हे शिवसेनेच्या मूळ विचारांशी गद्दारी करण्यासारखं आहे। हा संघर्ष त्यामुळे केवळ एका उमेदवारीपुरता मर्यादित राहत नाही तर तो शिवसेना युबीटीच्या भविष्यातील वैचारिक दिशेवरचा प्रश्न उपस्थित करतो। 2019 शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने भाजप विरोधी अधिक सेक्युलर आणि व्यापक आघाडीचं राजकारण स्वीकारलं।
महाविकास आघाडीचा भाग म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत काम करताना शिवसेनेची पारंपरिक ओळख बदलली असं अनेक जुन्या नेत्यांना वाटतं. खैरे हे त्या अस्वस्थतेचं प्रतिनिधित्व करतात. रशीद मामूंचा प्रवेश हा त्या बदलत्या राजकारणाचं प्रतीक आहे असं त्यांना वाटतं. म्हणूनच उमेदवारी देणार नाही हा इशारा केवळ रशीद मामू यांच्यासाठी नसून दानवे गटाच्या वाढत्या प्रभावासाठीही आहे. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका ही शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. 2015 मध्ये शिवसेनेने इथे सत्ता मिळवली होती, पण नंतरच्या राजकीय उलथापालथीत पक्ष कमकुवत झाला. शिंदेंची शिवसेना, भाजप, AIMIM आणि काँग्रेस राष्ट्रवादी सगळेच इथे ताकद आजमावत आहेत. अशा परिस्थितीत अंतर्गत संघर्ष, वरिष्ठ नेत्यांची उघड नाराजी आणि उमेदवारीवरून वाद हे शिवसेना UBTसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. आकडेवारी पाहिली तर 2015च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 पैकी 29 जागा मिळाल्या होत्या, तर AIMIMला 25 जागा मिळाल्या होत्या. पुढील निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी खैरे दानवे संघर्ष तुटला नाही तर पक्षातील फूट मतपेट्यांवर स्पष्टपणे दिसू शकते. या वादातून उद्धव ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्षप्रमुख म्हणून सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश देताना जुने निष्ठावान नेते नाराज होणार नाहीत याची काळजी घेणं हे त्यांच्या समोरचं मोठं आव्हान आहे. खैरेंसारख्या नेत्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केल्यास स्थानिक पातळीवर बंडखोरी किंवा निष्क्रियता वाढू शकते, तर दानवे गटाला रोखल्यास नव्या सामाजिक समीकरणांवर पाणी फिरू शकतं. त्यामुळे रशीद मामूंचा प्रवेश हा एका व्यक्तीचा प्रश्न नसून तो शिवसेना UBTच्या अंतर्गत शक्ती संघर्षाचा, वैचारिक बदलाचा आणि आगामी निवडणुकांतील रणनीतीचा आरसा ठरतो. मराठवाड्यातील राजकारणात हा संघर्ष पुढील काही महिन्यात आणखीन तीव्र होण्याची चिन्ह आहेत. खैरे गप्प बसणारे नेते नाहीत, तर दानवे माघार घेणारे नाहीत. या दोघांमधील संघर्षात शेवटी कोणाचा वर चष्मा राहतो हे शिवसेना UBTचं छत्रपती संभाजीनगरमधील भवितव्य ठरवणार आहे. तुम्हाला रशीद मामूंच्या शिवसेना उभाटा गटात प्रवेश केल्याबद्दल काय वाटतं? यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर कसा परिणाम होईल याबाबत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.